नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना शिवाजी शिंदेचा नमस्कार. माय फाउंडेशन आवाज येतोय प्रत्येकाला? यस हो. हो सर. यस सर. येस. माय फाउंडेशन अशोका मार्ग नाशिक, डीएलएडी टीचर, इंग्लिश टीचर एज्युकेटर्स फोरम महाराष्ट्र आणि श्रीमती एस के सोमय्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जून 2025 डीएलएडी प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष या वेबिनार मध्ये प्रथमतः आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि होऊ घातलेल्या परीक्षेमध्ये आपल्याला सर्वांना भरघोस यश मिळो अशी या ठिकाणी प्रार्थना करून आजच्या ह्या दुसऱ्या वेबिनारला मी या ठिकाणी सुरुवात करतोय. मित्रांनो, काल जे आपण वेबिनार घेतलं त्यामध्ये एक 10-15 मिनिटाचा थोडा गॅप पडला गेला आणि त्यामुळे जे काही रेकॉर्डिंग होणं गरजेचं होतं ते मात्र रेकॉर्डिंग झालं नाही. त्याच्यामुळे ते जे काही लेक्चर असेल ते यूट्यूबला मला काही टाकता आलं नाही. मी स्वतः ते रेकॉर्डिंग करून नंतर तुम्हाला यूट्यूबवरती ते लेक्चर टाकेल. मित्रांनो, आज आपण प्रोफिशियन्सी इन इंग्लिश पार्ट 1 F4 च्या युनिट नंबर 2 ला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. फोनिक्स अँड फोनेमिक अवेअरनेस. परत एकदा काल जे सांगितलेले त्या गोष्टी 1-2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगतो, कारण काल मोठ्या पद्धतीने थोडा त्रास झाला मला पण वेबिनार घेताना. कृपया आपण सगळ्यांचे माईक म्यूट करा, शेवटपर्यंत म्यूट राहू द्या. माझं लेक्चर संपल्यानंतर आपण 15 ते 20 मिनिटाची चर्चा घेणार आहोत. या दरम्यान जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर निश्चित तुम्ही ते प्रश्न मला विचारू शकतात. म्यूट करायचं आहे कुत्रे, म्यूट करायचं आहे. आपण सर्वांनी हे पहा, आता मध्येच श्रुती मॅमचं काहीतरी वेगळ्या पद्धतीचा शब्द या ठिकाणी ऐकायला आला. कृपया आपण अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये. ही ऑनलाईन वेबिनार आहे, हे सगळे लोक ऐकतात आपण जे काय बोलतोय ते. माझी सर्वांना परत एकदा विनंती आहे की आपण कृपया म्यूट सर्वांनी स्वतःसाठी करावं. दुसरी सगळ्यात महत्वाची की शेवटी आपण 15 ते 20 मिनिटं तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या शंकेचं उत्तर देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेन. माझ्याबरोबर या वेबिनार मध्ये काही प्राध्यापक लोक पण जॉईन झालेले आहेत, ते पण आपल्या प्रश्नांची या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही स्क्रीनशॉट घ्या जिथे जिथे गरज पडेल तिथे, आणि निश्चित पद्धतीने त्याचा उपयोग तुम्हाला होऊ घातलेल्या परीक्षेमध्ये होईल. आणखी एक महत्वाची गोष्ट की जेणेकरून हे वेबिनार सुरुवात होण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे, ते म्हणजे जून 2016 पासून नवीन अभ्यासक्रमाच्या संदर्भात प्रश्नपत्रिका या ठिकाणी निघालेल्या आहेत. म्हणजे 2016 पासून हा नवीन अभ्यासक्रम चालू झालेला आहे. त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा एक बारकाईने अभ्यास करून मी तुमच्या समोर माझं मत या ठिकाणी व्यक्त करत असतो. त्यामुळे संभाव्य पद्धतीचे कोणकोणते प्रश्न असू शकतात आणि त्यांची उत्तर कशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिणं अपेक्षित आहे या संदर्भात मी या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळाच भाग अतिशय महत्त्वाचा असतो. मी ठराविक भागांवरतीच फक्त फोकसिंग करून माझं या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही मात्र अभ्यास करताना सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी विचार करून अभ्यास करायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या प्रोफिशियन्सी इन इंग्लिश पार्ट 1 यामधलं युनिट नंबर 2 फोनिक्स आणि फोनेमिक अवेअरनेस. मित्रांनो, फोनिक्स आणि फोनेमिक अवेअरनेस यावरती मागच्या वर्षी एक प्रश्न विचारला गेलेला होता. ऑब्जेक्टिव्ह टाईप ह्या नावावरतीच प्रश्न विचारला गेलेला होता
आणि म्हणून त्याचं ॲब्रिव्हिएशन संक्षिप्त रूप मी कंसामध्ये लिहिलेलं आहे, PPA, फोनिक्स आणि फोनेमिक अवेअरनेस. मागच्या वर्षीच प्रश्न पडलेला होता, त्यामुळे तुम्ही ती गोष्ट लक्षात ठेवा. ओके, या युनिट नंबर 2 वरती आधारित जून 2017 पासून जेवढे प्रश्न पडलेले आहेत ते सगळे प्रश्न आपण एक 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी वाचन करणार आहोत. प्रश्न स्क्रीनवरती सर्वांना दिसत आहेत? प्रश्न सर्वांना दिसतात? येस सर. येस सर. हो दिसतात. येस. तर यामध्ये एक कलर कॉम्बिनेशन मी थोडं मेंटेन करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एक ब्लॅक कलर मध्ये काही प्रश्न दिसतील तुम्हाला, 4-5 प्रश्न ब्लॅक कलर मध्ये आहेत आणि उरलेले सगळे प्रश्न हे रेड कलर मध्ये दिसत आहेत तुम्हाला. मला कोणी सांगू शकेल का की साधारणतः माझं इंटेन्शन काय असेल अशा 2 कलर मध्ये प्रश्न देण्याचं? हॅलो सर. हा बोला. रेड वाले जास्ती IMP असतील. प्रश्न आहे ते IMP असणार. फोनिक अवेअरनेस वरती आहे, थ्रेड मध्ये आहे ते. राईट, हॅलो. व्हेरी गुड. हा, हाऊ विल यू क्रिएट फोनिक अवेअरनेस एकर्स पॉइंट वरती जास्त वेळेला प्रश्न विचारलाय. नोव्हेंबर 18, 19, 21, 23 आणि बाकी आहे ते संक्षिप्त मध्ये. म्हणजे तुम्हाला काय सांगता येईल याच्यावरून? एक्सक्यूज हा मी सर. म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते, रेड Yes. मध्ये आहे ते पॉइंट Very वरले. व्हेरी गुड, हा. व्हेरी गुड. हा, याचा yes. अर्थ आणि कलर black वाले मध्ये ते फोनेमिक्स आहे, फोनेमिक्स. येस, याचा phonemics अर्थ आहे. हा, याचा अर्थ माझं इंटेन्शन तुमच्या लक्षात आलेलं असेल की Yes. फोनिक्स आणि Phonemic फोनेमिक अवेअरनेस हा जो का पहिला मुद्दा आहे यावरती आधारित आलेले सगळ्यात जास्त प्रश्न जर कोणते असतील तर हाऊ विल यू क्रिएट फोनेमिक अवेअरनेस इन युअर स्टुडंट्स, अशा पद्धतीचे प्रश्न मॅक्सिमम वेळा आलेले आहेत. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 प्रश्न आलेले आहेत. 12 पैकी 7 वेळा प्रश्न हे फोनेमिक अवेअरनेस वरती आलेले आहेत. त्याच्यानंतर एक प्रश्न आलेला व्हॉट इज फोनेटिक्स. त्यानंतर दुसरा प्रश्न होता एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ सिलॅबल विथ एक्झाम्पल्स. जून 2018 प्रश्न आलेला आहे 2 मार्कासाठी. त्यानंतर 6वा प्रश्न हाऊ विल यू यूज सिलॅबल्स फॉर डेव्हलपिंग स्पीकिंग स्किल. नोव्हेंबर 21 2 मार्कासाठी प्रश्न आलेला आहे. त्यानंतर व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ फोनेटिक अवेअरनेस हा डिसेंबर 2023 4 मार्कांसाठी प्रश्न आलेला आहे. आणि 11 नंबरचा व्हॉट इज फोनॉलॉजी हा मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे डिसेंबर 2024 मध्ये 2 मार्कासाठी प्रश्न आलेला आहे. याचा अर्थ मला जो संदेश तुमच्या जवळ पाठवायचा होता तो तुम्हाला क्लिअर कट मिळालेला आहे आणि मला सांगायला पण ते काही हरकत नाही की फोनेमिक अवेअरनेस, हाऊ टू क्रिएट फोनेमिक अवेअरनेस इन युअर स्टुडंट्स, अमंग युअर स्टुडंट्स, हा प्रश्न तुम्ही करून ठेवायला काही हरकत नाही. ओके. आता डिसेंबर 2024 जो प्रश्न आलेला आहे, 2 प्रश्न आलेले आहेत डिसेंबर 2024. व्हॉट इज फोनॉलॉजी हा 2 मार्कासाठी आलेला आहे आणि हाऊ विल यू क्रिएट फोनेमिक अवेअरनेस इन युअर स्टुडंट हा डिसेंबर 2024 3 मार्कासाठी प्रश्न आलेला आहे. म्हणजे 5 मार्काचे प्रश्न हे फोनेमिक आणि फोनिक्स आणि फोनेमिक अवेअरनेस वरती मागच्या परीक्षेला या ठिकाणी आलेले आहेत. माझं म्हणणं या ठिकाणी स्पष्टपणे हेच आहे की यामध्ये 2-3 प्रश्न तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. आता कोणता करून ठेवणं? पहिला तर प्रश्न मी तुम्हाला सांगेल, हाऊ विल यू क्रिएट फोनेमिक अवेअरनेस इन युअर स्टुडंट्स. हा प्रश्न प्रत्येकाने करून ठेवाच, कारण प्रत्येक मॅक्सिमम वेळ हा प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि आणखी एक मला एक असं वाटतं याच्यामध्ये की व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ फोनेटिक अवेअरनेस हा एक प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. आणि सिलॅबल वरती जो काही प्रश्न आलेला आहे तो 6 नंबरचा प्रश्न हा 2021 आलेला आहे नोव्हेंबर, आणि जून 2018 एक प्रश्न आलेला आहे. तर साधारणतः याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता असू शकेल असं मला वाटतं. आता हे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे उत्तर अपेक्षित आहेत या संदर्भात आपण या ठिकाणी डिटेल्स माहिती पाहणार आहोत. आता जो मगाशी मी तुम्हाला म्हटलो की हाऊ विल यू क्रिएट फोनेमिक अवेअरनेस दॅट इज PPA इन युअर स्टुडंट्स.
मित्रांनो, हा प्रश्न ऍप्लिकेशन बेसवरती प्रश्न आलेला आहे. हा ऍप्लिकेशन बेसवरती प्रश्न म्हणजे ज्या प्रश्नामध्ये योर असा एखादा शब्द विचारला जाईल. इथे आला ना, पीपीए इन योर स्टुडंट्स. तर अशा पद्धतीचे प्रश्न हे ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न असतात. म्हणजे त्याच्यात तुमचं मत या ठिकाणी मांडायचं असतं. म्हणजे ज्या वेळेस एखाद्या प्रश्नामध्ये आता इथे 2 यू आलेले आहेत पहा. हाऊ विल यू क्रिएट, म्हणजे हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आणि कोणासाठी, तर तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये फोनेमिक अवेअरनेस कशा पद्धतीने तुम्ही क्रिएट करू शकाल. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळेस त्या प्रश्नाची सुरुवात करताना, उत्तराची सुरुवात करताना, आय विल क्रिएट फोनेमिक अवेअरनेस इन माय स्टुडंट्स युजिंग द फॉलोइंग पॉइंट्स, अशा पद्धतीचे एक स्टार्टिंगला वाक्य तुम्हाला टाकायचे. परत एकदा मी वाक्य सांगतो. आय विल क्रिएट फोनेमिक अवेअरनेस in my students using the following points. खालील मुद्द्याला धरून मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये फोनेमिक अवेअरनेस क्रिएट करू शकेल. आणि मग त्याच्या खाली या पद्धतीचे सगळे जे काय पॉइंट्स दिलेले आहेत ते पॉइंट्स तुम्हाला विचारात घ्यायचे. पाहूया आपण काय काय. टीचर, the teacher should pronounce the word slowly and tells the students to listen carefully on the following points. पहिले शिक्षकाचं काम आहे की टीचर शुड क्रिएट गुड प्रोनाउन्सिएशन, करेक्ट प्रोनाउन्सिएशन, आणि विद्यार्थ्यांना सांगायचे शिक्षकांनी की अतिशय लक्ष देऊन ऐका. बोला बोला ना. हॅलो. तर कोणते पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये. पहिला पॉइंट आहे स्ट्रेस, सेकंड वन इंटोनेशन, थर्ड वन स्पीड अँड फोर्थ वन पॉज. म्हणजे when you are creating a phonemic awareness among your students, remember it is your duty that you should use or speak using the proper stress, proper intonation, proper speed and proper pauses. आता हे पूर्णपणे युनिट नंबर 2 आहे ना मित्रांनो. हे युनिट नंबर 2 अतिशय महत्वाचं आहे. कारण का, तर याच्यामध्ये 1 मार्काचे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न टाकण्यासाठी भरपूर वाव असतो. कारण तो फोनेटिक्स वरती, फोनॉलॉजी वरती आधारित हे पूर्णपणे चॅप्टर आहे. त्याच्यामुळे भरपूर प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे याच्यावरती टाकण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून थोडं तुम्ही बारकाईने ऐका. वेन देयर इज अ फोनेमिक अवेअरनेस, रिमेंबर फोनेमिक अवेअरनेस शब्द आला रे आला की तुम्ही लक्षात ठेवायचं की इट शुड बी बेस्ड ऑन द स्ट्रेस, इंटोनेशन, स्पीड अँड पॉजेस. हा शिक्षकाने व्यवस्थित करूनच विद्यार्थ्यांच्या समोर बोललं पाहिजे. दिस इज द फर्स्ट थिंग. सेकंड, एक्सरसाइजेस कॅन बी टेकन फॉर रिदमॅटिक अटरन्सेस. रिदमॅटिक अटरन्सेस म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेस, इंटोनेशन्स आणि स्पीड प्रॉपर वापराल त्यावेळेस ऑटोमॅटिकली रिदमॅटिक अटरन्सेस काम तयार. आणि या पद्धतीचे स्वाध्याय विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजे. पॉइंट नंबर 2. पॉइंट नंबर 3, कोरस स्पीकिंग इज बेनिफिशियल. आता व्हॉट काइंड ऑफ कोरस स्पीकिंग, तर विद्यार्थ्यांना एकत्रित बोलायला लावायचं सगळ्या गोष्टी. दॅट इज बेनिफिशियल व्हेन यू क्रिएट अ फोनेमिक अवेअरनेस. आणखी कोणता मार्ग आहे पहा. हाऊ यू कॅन क्रिएट. यू कॅन क्रिएट use of proper CDs and PPTs is also useful for creating phonemic awareness. नामांकित CDs, नामांकित व्यक्तीने तयार केलेल्या PPTs ह्या जर विद्यार्थ्यांना तुम्ही ऐकून दाखवल्या तर डेफिनेटली phonetic awareness will be created there. Number 5, the teacher should take practice of pronunciations. शिक्षकाने काय करून घेतलं पाहिजे वर्गामध्ये, तर विद्यार्थ्यांचं प्रोनाउन्सिएशनचं प्रॅक्टिस करून घेतली गेली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, नेक्स्ट. म्हणजे ज्यावेळेस आपण फोनेमिक अवेअरनेस म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये पुढे मी एक प्रश्न घेतलेला आहे. तिथे मी सांगेल तुम्हाला की हाऊ यू कॅन
गिव्ह द गुड प्रोनाउन्सिएशन्स ऑफ ईच अँड एव्हरी वर्ड. कालच्या लेक्चर मध्ये पण मी सांगितलं तो एक भाग. पॉईंट नंबर 6, द टीचर शुड यूज चार्ट ऑफ लिप्स मुवमेंट. आता तुम्हाला खरं डीएड साठी नाही येतो, परंतु ग्रॅज्युएशन ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश विषय घेऊन चाल त्यावेळेस तुम्हाला हे सगळ्या पद्धतीचं क्रिएटिंग अवेअरनेसच्या डिटेल्स त्या ठिकाणी दिलेल्या असते की हाऊ लिप्स आर व्हेरी युजफुल. लिपचे 4 पार्ट केलेले आहेत. त्याच्यातला टिप ऑफ द टंग असेल, मिडल लिप्स असेल, बॅक लिप असेल, असे 3 किंवा 4 असे काहीतरी पार्ट केलेले आहेत. आणि प्रत्येक जिभेचा पार्ट हा प्रोनाउन्सिएशन साठी उपयोगी असतो. समटाइम्स tip of the tongue is used there, sometimes middle part of the tongue is used there, sometimes back part of the tongue lips is used there, tongue is used there. आता त्याच पद्धतीने लिप्स मुवमेंट ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जसे जिभेचे 3 पार्ट केलेले असतात तसे लिप्स पण अतिशय मुवमेंट महत्वाची असते. आणि दॅट इज द चार्ट शुड बी गिवन फॉर द स्टुडंट्स सो दॅट दे कॅन हॅव द प्रॉपर मुवमेंट ऑफ लिप्स. होठ असे स्माइलचे केले जातात, कधी होठाचा चंबू केला जातो ओ असा, कधी ई, होठ स्प्रेड केले जातात, दॅट इज द मुवमेंट ऑफ लिप्स. कधी कधी म्हणजे ज्यावेळेस अशा पद्धतीच्या लिप्स असतात त्या लिप्सच्या मुवमेंट त्या चार्ट शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दाखवला पाहिजे युजिंग द प्रॉपर साऊंड. नंबर 7, द टीचर शुड गिव्ह अपॉर्च्युनिटी फॉर द स्टुडंट्स टू इमिटेट. शिक्षकाने विद्यार्थ्यांना अनुकरण करण्याची संधी निर्माण करून दिली पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. then and then they can get the proper phonemic awareness. Number 8, the students must form the habit of using the organs of speech. आता हा एक गमतीचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो. होतं काय की ज्या वेळेस विद्यार्थी स्पीच ऑर्गन्स यूज करत असतात, यू नो वी हॅव tongue, lips, teeth, nose, and the last one, can you tell me which are the organs useful for producing any kind of sound? First one is yes, lips. Second one nose. Third one tongue, right? Then lips, and last one teeth. These are the 5 main speech organs which are used for verbal communication. आता इथे काय म्हटलेलं आहे, हॅबिट ऑफ युजिंग ऑर्गन्स ऑफ स्पीच. म्हणजे या प्रत्येक ऑर्गनचा ठराविक साऊंड करण्यासाठी वापर होत असतो. त्याची हॅबिट फॉर्मेशन विद्यार्थ्यांना करून देणं शिक्षकाचं महत्वाचं काम आहे. प्लीज म्यूट युअर सेल्फ. फॉर एक्झाम्पल प आणि ब चा मला उच्चार करायचा असेल तर माझे अप्पर लिप्स आणि लोअर लिप्सचा वापर करून मला तो साऊंड क्रिएट करायचा असतो. अनम्यूट करा प्लीज. आदिती सॉरी. ठीक. द लास्ट वन, लेसन्स इन द प्रोनाउन्सिएशन शुड बी अरेंज्ड. शिक्षकांनी काहीतरी प्रोनाउन्सिएशनचे असे लेसन्स वर्गामध्ये आयोजित करणं गरजेचं आहे. So guys, these are the 9 points which shows that when you are teaching your students for creating phonemic awareness, you have to do all these activities in the class. So pay attention to all these things. Okay. ठीक आहे. तर फोनेमिक अवेअरनेसच्या संदर्भात ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. मला वाटतं याच्यावरती तुम्ही उत्तम पद्धतीने लिहू शकाल. नेक्स्ट. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काय 2-3 प्रश्न आहेत त्याच्यामधला पहिला प्रश्न होता हाऊ टू क्रिएट फोनेमिक अवेअरनेस इन युअर स्टुडंट्स. त्या प्रश्न पाहिला आपण, त्याचं महत्व पण सांगितलं तुम्हाला आणि हाऊ यू कॅन क्रिएट द फोनेमिक अवेअरनेस. आणखी एक दुसरा प्रश्न येण्याची शक्यता आहे जर सगळ्या प्रश्नपत्रिकेचा विचार केला तर तो प्रश्न आहे, मला वाटतं कोणतरी माईक म्यूट करत नाहीये. आदिती बेटा मी तुला रिमूव्ह करून टाकेल. सगळ्यांचा वेळ का घेता तुम्ही?
तर दुसरा प्रश्न आहे, व्हॉट आर द ॲडव्हांटेजेस ऑफ फोनेटिक अवेअरनेस. जर शिक्षकाने फोनेटिक अवेअरनेस क्रिएट केला तर त्याचे फायदे काय होतील. सो दीज आर द 6 पॉइंट्स सजेस्ट दॅट these are the benefits when you create a phonetic awareness among your students. The first one, phonetic awareness gives us the correct English pronunciation. आता लक्षात ठेवा की मगाशी मी तुम्हाला जो भाग सांगितला होता की हाऊ यू कॅन क्रिएट अ फोनेमिक अवेअरनेस, हे प्रश्न कोरिलेट कसे एकमेकांना आहे तेवढं लक्षात घ्या. म्हणजे जर एक प्रश्नाचं उत्तर जर तुमच्याकडे असेल तर त्या प्रश्नाच्या उत्तराचा आधार घेऊन तुम्ही ऍडव्हांटेजेस ऑफ फोनेटिक अवेअरनेस वरती उत्तर लिहू शकतात. कसं पहा, अवेअरनेस मध्ये आपण म्हटलेलं होतं की टीचर शुड क्रिएट अ प्रॉपर प्रोनाउन्सिएशन, प्रॉपर स्ट्रेस, प्रॉपर इंटोनेशन अँड प्रॉपर स्पीड व्हाईल स्पीकिंग. हा क्रिएटिंग अवेअरनेस होता. आणि जर क्रिएटिंग अवेअरनेस विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला तर विद्यार्थ्यांचा फायदा काय होईल. दे विल हॅव द करेक्ट इंग्लिश प्रोनाउन्सिएशन. सिंपल चीज आहेत ना. तिकडे अवेअरनेस क्रिएट करायला फोनेमिक शिक्षकाने प्रोनाउन्सिएशन, स्ट्रेस, इंटोनेशन हे सगळ्यांची प्रॅक्टिस करून घेतली पाहिजे. आणि त्याचा फायदा काय होईल तर विद्यार्थ्यांचं करेक्ट प्रोनाउन्सिएशन. दॅट इज द फर्स्ट वन. सेकंड वन, द टीचर कॅन करेक्ट इफ एनी स्टुडंट्स मिसप्रोनाउन्सेस एनी वर्ड. आता पहा, जर विद्यार्थ्यांनी जर एखादं मिसप्रोनाउन्सिएशन, चुकीचे उच्चार केलेला असेल तर टीचर कॅन करेक्ट at the same time. This is very good advantage of phonetic awareness. Number 3, the sound system of different languages can be compared by this. आता पहा, साऊंड सिस्टम्स ऑफ डिफरंट लँग्वेजेस. आपण भारतामध्ये हिंदी, मराठी आणि इंग्रजी ह्या भाषा बोलतो. इफ यू कंपेअर इंग्लिश लँग्वेज विथ मराठी और हिंदी लँग्वेज, यू नो द डिफरन्स. त्या दोघांमधला डिफरन्स आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिला. ओके, तर या दोघांमधला डिफरन्स काय असेल तर हा फोनेटिक अवेअरनेसचा एक महत्वाचा फायदा असेल. म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल, आपण इंग्रजी आणि मराठीचा दोघांमधला डिफरन्स मध्ये एक डिफरन्स असा पाहिला होता की आर इज नॉट प्रोनाउन्स इन इंग्लिश लँग्वेज. फॉर एक्झाम्पल, फादर शब्द असेल तर आपण फादर नाही म्हणत त्याला, फादर. मदर, र इज नॉट प्रोनाउन्स दॅट. पण इन मराठी लँग्वेज वी हॅव द साऊंड ऑफ र. पण मराठीमध्ये तो रचा साऊंड आहे. मग जर फोनेटिक अवेअरनेस तुम्ही विद्यार्थ्यांना जर क्रिएट करून दिला तर विद्यार्थी साऊंड मधला, दोन भाषेतल्या साऊंड मधला फरक लक्षात ठेवील. दॅट इज द ऍडव्हांटेज ऑफ फोनेटिक अवेअरनेस. नंबर 4, when we study any language, it must be learned perfectly. आणि जर तुम्ही इतर भाषांची कंपॅरिझन करायला लागला इंग्रजीचे तर डेफिनेटली यू विल गेट द प्रॉपर डिफरन्स बिटवीन बोथ लँग्वेज अँड यू कॅन लर्न द लँग्वेज परफेक्टली. म्हणजे तुमचे प्रोनाउन्सिएशन सुधारतील. यू विल यूज द स्ट्रेसेस, यू विल यूज द स्पीड, यू विल यूज द इंटोनेशन पॅटर्न दॅट अँड यू विल टेक द प्रॉपर पॉजेस दॅट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा, याच्यामध्ये ऍडव्हांटेजेस मध्ये तुम्ही हे पण म्हणू शकता. याच्यामध्ये इथे मी लिहिलेलं नाही पण तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. काय ऍड करू शकता की स्टुडंट कॅन यूज द लँग्वेज युजिंग द प्रॉपर स्ट्रेस, प्रॉपर प्रोनाउन्सिएशन आलेच आहे, प्रॉपर स्पीड, प्रॉपर पॉजेस अँड प्रॉपर इंटोनेशन्स. अँड दॅट इज द बेनिफिट ऑफ फोनेटिक अवेअरनेस. अँड द लास्ट वन, the speech habit can be modified and the new speech habit can be established. This is the advantage of phonetic awareness. म्हणजे तुमची हॅबिट मॉडिफाय केली जाईल. म्हणजे आता मला कळालं ना की इंग्रजीमध्ये मला फादर शब्द उच्चारायचा असेल, मदर शब्द उच्चारायचा असेल, डॉटर शब्द उच्चारायचा असेल, सिस्टर शब्द उच्चारायचा असेल, विच दॅर इज द आर इन द एंड. मी आता याच्यानंतर असं म्हणणार नाही मदर, मी असंच म्हणणार याच्यानंतर मदर, फादर, सिस्टर, ब्रदर, डॉक्टर. हॅबिट मॉडिफाईड केली आणि काय होईल, द न्यू हॅबिट कॅन बी एस्टॅब्लिश. माझी नवीन हॅबिट काय तयार झाली की डॉक्टर नाही म्हणणार मी आता डॉक्टर, फादर,
mother, sister, daughter. That is the modification. Guys, I think that these are the some advantages of phonetic awareness. याच्या पलीकडे जाऊन जर तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला आणखी काही दिलेले असेल तर डेफिनेटली यू कॅन ऍड ऑल दोज advantages in this point. Okay, चलो next. आता या युनिट नंबर 2 मधला युनिट नंबर 2 मध्ये एकूण 4 मुद्दे आहेत मित्रांनो. पहिला मुद्दा आहे स्पीच मेकॅनिझम. 2 नंबरचा मुद्दा होता फोनेटिक्स आणि फोनेमिक अवेअरनेस, जो आता मी घेतला तुम्हाला. 3 नंबरचा मुद्दा आहे साऊंड्स, प्रोनाउन्सिएशन्स अँड स्ट्रेस, जो तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतोय. आणि 4 नंबरचा मुद्दा आहे इंटोनेशन, दॅट इज राईज अँड फॉल. त्याच्यातला स्पीच मेकॅनिझमचा मी क्रमवारीता ठरवलेली आहे या 4 भागांमध्ये. म्हणजे या युनिटचा स्कोप किती आहे तर 4 मुद्दे आहेत. परत एकदा मी सांगतो, युनिट नंबर 2 मध्ये 4 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे स्पीच मेकॅनिझम. 2 नंबरचा मुद्दा आहे फोनेटिक्स आणि फोनेमिक अवेअरनेस. 3 नंबरचा मुद्दा आहे साऊंड, प्रोनाउन्सिएशन्स अँड स्ट्रेस. आणि 4 नंबरचा मुद्दा आहे इंटोनेशन, दॅट इज राईज अँड फॉल. या 4 पैकी आपण पहिला भाग पाहिला, फोनेटिक्स आणि फोनेमिक अवेअरनेस. तो मला महत्वाचा वाटला म्हणून मी 1 नंबरला त्याला घेतला. 2 नंबरला माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे साऊंड, प्रोनाउन्सिएशन्स आणि स्ट्रेस. ओके, तर त्या भागाची स्क्रीन तुम्हाला आता इथे दिसते. आता मला हे सांगा, आता याच्यामध्ये पण तुम्हाला काही क्वेश्चन्स हे ब्लॅकने दिसत असतील आणि काही क्वेश्चन्स हे तुम्हाला ग्रीनने दिसत असतील. आता मी ग्रीनचे प्रश्न वाचतो. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन व्हॉवेल साऊंड्स अँड कन्सोनंट साऊंड्स? मे 2022 ला 3 मार्काला प्रश्न आलेला आहे. नंबर 9, राईट द डिफरन्स बिटवीन व्हॉवेल साऊंड्स अँड कन्सोनंट साऊंड्स. जून 2017 ला 4 मार्काला प्रश्न आलेला आहे. नंबर 10, राईट द डिफरन्स बिटवीन व्हॉवेल साऊंड्स अँड कन्सोनंट साऊंड. जून 19 ला 4 मार्काला प्रश्न आलेला आहे. नंबर 11, हाऊ विल यू एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन व्हॉवेल साऊंड्स अँड कॉन्सोनंट विथ एक्झाम्पल्स. नोव्हेंबर 2019 ला 3 मार्काला प्रश्न आलेला आहे. आणि नंबर 13, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन व्हॉवेल साऊंड्स अँड कॉन्सोनंट साऊंड्स. जानेवारी 2023 ला प्रश्न आले. जानेवारी 2023 नंतर मात्र डिफरन्स बिटवीन व्हॉवेल साऊंड्स अँड कॉन्सोनंट साऊंड्स वरती प्रश्न आलेला नाही. मला असं वाटतं की जर डिसेंबरचा प्रश्न पाहिला 2024चा, तर तो प्रश्न असा होता, डिफरन्शिएट बिटवीन कॉन्सोनंट वर्ड्स, कंटेंट वर्ड्स अँड स्ट्रक्चर वर्ड्स. आणि जून 2024 ला प्रश्न आलेला होता, राईट द शॉर्ट नोट ऑन स्ट्रेस. तर मला असं वाटतं की ह्या होऊ घातलेल्या परीक्षेमध्ये कदाचित डिफरन्स बिटवीन व्हॉवेल साऊंड्स अँड कन्सोनंट साऊंड्स वरती प्रश्न येण्याची शक्यता वाटते मला. आणि 2 नंबरची शक्यता मला अशी वाटते की तो म्हणजे स्ट्रेस वरती प्रश्न येण्याची थोडी शक्यता वाटते मला. कारण स्ट्रेस वरचा प्रश्न जून 2024 ला आलेला आहे. नैना बेटा स्क्रीनवरती का स्क्रॅचेस करते? नैना, तर हे 2-3 प्रश्न आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. परत एकदा सांगतो मी, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हॉवेल साऊंड्स अँड कॉन्सोनंट साऊंड्स हा आपण या ठिकाणी विचार करूया. 2 नंबरला आपण स्ट्रेसेसचा पण थोडा विचार करूया. हे 2 प्रश्न माझ्या दृष्टिकोनातून थोडे महत्वाचे वाटतात म्हणून मी त्याच्यावरती थोडा फोकसिंग करतो. उरलेले प्रश्न काय मी या ठिकाणी वाचत नाहीये, परंतु तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला असेल, तुम्ही शांत पद्धतीने हे प्रश्न वाचा आणि ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार करून या ठिकाणी परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जर याच्यामध्ये जर वरती पाहिले ना तर स्ट्रेस वरती प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे.
साऊंड्स वरती प्रश्न विचारलाय, प्रोनाऊन्सिएशन्स वरती कुठे प्रश्न दिसत नाही. म्हणजे साऊंड या मुद्द्यामध्ये 3 मुद्दे आहेत पहा. साऊंड्स आहे, म्हणजे कोणते साऊंड? व्हॉवल साऊंड्स आणि कॉन्सोनंट साऊंड्स, राईट. प्रोनाऊन्सिएशन्स वरती कुठे तुम्हाला एखादा प्रश्न दिसत नाही. ते म्हणजे प्रोनाऊन्सिएशन वरती प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे, कारण तो प्रश्न तयार होत नाही लवकर त्याच्यावरती. मग राहिला कोणता भाग? स्ट्रेस. म्हणजे साऊंड आणि स्ट्रेस वरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्याच्यापैकी जून 2024 ला स्ट्रेस वरती प्रश्न आलेला आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की साऊंड वरती या ठिकाणी प्रश्न येण्याची शक्यता वाटते मला. यू बिलीव्ह ऑर यू डोंट बिलीव्ह, हे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. आणि जर साऊंड वरती प्रश्न आला तर साऊंड वरती प्रश्न येण्याचा हाच एक प्रश्न असेल, तो म्हणजे राईट द डिफरन्स बिटवीन व्हॉवल साऊंड्स अँड कॉन्सोनंट साऊंड. आणि म्हणून what is the difference between vowel sound and consonant sound? Let's see in detail. आता पहा, परत एकदा मी प्रश्न ते वेगळे काढून घेतलेले होते की ज्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता वाटते मला. तर ते डिफरन्स बिटवीन पहा अशा जानेवारी 2023 ला आलाय 3 मार्कासाठी. प्रश्नांची भाषा थोडी समजून घ्यावी त्यात मित्रांनो. पहा, पहिला प्रश्न आहे राईट द डिफरन्स बिटवीन व्हॉवल साऊंड अँड कॉन्सोनंट साऊंड. तर 3 नंबरचा प्रश्न, हाऊ विल यू एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन व्हॉवल साऊंड्स अँड कॉन्सोनंट विथ एक्झाम्पल. म्हणजे तिथं राईट द डिफरन्स म्हटलं, इथं हाऊ विल यू एक्सप्लेन. त्यानंतर चौथा प्रश्न पहा, व्हॉट इज डिफरन्स. म्हणजे एकदा राईटनी प्रश्न केला, एकदा हाऊनी प्रश्न केला, नंतर एकदा व्हॉट इज डिफरन्स बिटवीन व्हॉवल साऊंड अँड कॉन्सोनंट साऊंड. आणि 5वा प्रश्न तशाच पद्धतीने केलेला आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर सारखीच आहेत मित्रांनो. म्हणजे तुम्हाला मला हाऊ विल यू एक्सप्लेन, आता हाऊ विल यू एक्सप्लेन हा तुम्हाला माहिती आहे कोणता प्रश्न असेल हा? तर पर्सनल रिस्पॉन्सच्या संदर्भात प्रश्न असेल. तर जिथे यू आलाय तसं मी तुम्हाला मागे सांगितलं की हा ज्या प्रश्नामध्ये यू येईल तो प्रश्न हा तुमच्या दृष्टिकोनातून विचारलाय, आणि म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आय विल एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन व्हॉवल आणि कॉन्सोनंट साऊंड. दरवाजा उघडाय ना तिकडून. ताई आवाज बंद करा तुमचा. तर हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण डिटेल्स पाहणार. घाबरून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो. ज्या प्रश्नामध्ये डिफरन्स बिटवीन व्हॉवल साऊंड आणि कॉन्सोनंट साऊंड आला तर जे उत्तर मी आता सांगणार आहे किंवा तुम्हाला जे माहिती उत्तर असेल ते तुम्ही लिहायचे, घाबरून जाण्याचे काही कारण नाही. येस. आता these are some points which shows that this is the difference between vowel sounds and consonant sounds. आता कोणकोणते मुद्दे आहेत पहा. पहिल्यांदा vowel sounds घेतलाय मी. What is vowel sounds? Vowel sounds are sounds which are produced without any obstruction to the exhale air. व्याख्याच दिलेली तिथे व्हॉवेल साऊंडची आणि खाली कॉन्सोनंट साऊंडची पण तीच व्याख्या दिलेली. देर इज नो ऑब्स्ट्रॅक्शन. म्हणजे प्रोड्युसिंग द साऊंड वी रिक्वायर टंग, टीथ, लिप्स, नोज. ओके, बट वेन देर इज एनी व्हॉवेल साऊंड वी कॅनॉट यूज ऑल दीज थिंग्स. आपण ह्या सगळ्यांचा वापर करत नाही. म्हणजे यांचं कुठेही ऑब्स्ट्रॅक्शन तयार होत नाही, अडथळा तयार होत नाही प्रोड्युसिंग एनी काइंड ऑफ साऊंड. दोज साऊंड्स आर कॉल्ड द व्हॉवेल साऊंड्स. आणि कॉन्सोनंट साऊंडची व्याख्या काय असेल की देअर दीज ऑर्गन्स म्हणजे टंग असेल, टीथ असेल, लिप्स असेल, नोज असेल, हे कुठेतरी अडथळा निर्माण करत असतील तुम्हाला, त्यावेळेस त्याला कॉन्सोनंट साऊंड असं म्हणतात. दोघांची व्याख्या लक्षात ठेवा. हा जर 4 मार्काला प्रश्न आला तर तुम्हाला 4 लिहायचे ते. म्हणजे एका साईडला तुम्ही असं 2 भाग करून लिहू शकतात. मी आता याच्यामध्ये लिहिले, पहिल्यांदा व्हॉवेल साऊंडचं लिहिले, नंतर खाली 2 नंबरला कॉन्सोनंट साऊंड लिहिले. तुम्ही असा 2 भाग करा. एका भागाला व्हॉवेल साऊंड्स लिहा आणि उजव्या साईडला कॉन्सोनंट साऊंड्स लिहा आणि बरोबर एका समोरासमोर त्यांच्या माहिती लिहिण्याचा प्रयत्न केला. तसं लिहिलं तरी चालेल, मी असं दिले असं लिहिलं तरी चालेल. व्हॉट एव्हर you feel good, you can use that kind of technique there. Point number 2, vowel sounds. बोला.
आरती बेटा आवाज बंद कर, म्यूट कर. हा, ऑल वॉवेल साऊंड्स आर व्हॉइस साऊंड्स. बी मध्ये दिले पहा, सगळे वॉवेल साऊंड्स काय असतात, व्हॉइस्ड असतात. द 5 वॉवेल्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वी हॅव द 5 वॉवेल साऊंड्स. ऍक्च्युली AEIOU याच्यापासून आपल्याला हर्षदा लहरे, ऍक्च्युली आपल्याकडे 5 दिसत आहेत आपल्याला, परंतु युझिंग द 5 वॉवेल्स वी हॅव क्रिएटेड 20 प्युअर वॉवेल साऊंड्स. म्हणजे त्याच्यापैकी 12 वॉवेल्स आहेत आणि 8 डिप्थॉंग्स आहेत. मग त्याचं पण मी लिहिलेलं पहा, 5 वॉवेल्स इन ब्रॅकेट AEIOU लेटर्स रिप्रेझेंट 20 वॉवेल साऊंड्स. आता तुम्ही म्हणाल 20 वॉवेल साऊंड्स कसे आले, तर त्याच्यापैकी 12 हे वॉवेल्स आहेत आणि 8 हे डिप्थॉंग्स आहेत. तसं 12 आणि 8 असे 20 वॉवेल साऊंड्स आपल्याला AEIOU पासून तयार होत असतात. आणि फॉर एक्झाम्पल मी लिहिलंय E ॲज इन सी, U ॲज इन पुट, O ॲज इन पुट, अशा पद्धतीने लिहिलेले दोघं. तर हे साधारणतः एक 3 मुद्दे वॉवेल साऊंडच्या संदर्भात असेल. आता कॉन्सोनंट साऊंड्स पहा, त्याची व्याख्या तिथं मी मागाशी दाखवली तुम्हाला. पॉईंट नंबर बी, इट इन्क्लुड्स ऑल साऊंड्स विच आर नॉट व्हॉइस्ड. म्हणजे जर 44 साऊंड्स आपल्याकडे इंग्लिशमध्ये आहेत, आउट ऑफ 44 when we have the 20 vowel sounds, remaining all these are the consonant sounds. म्हणजे 24 sounds are, we have 24 consonant sounds and we have 12 vowel sounds and 8 diphthong sounds. When we calculate all this together, it becomes 44 sounds. 44 साऊंड्स असतात, त्याच्यापैकी 12 वॉवेल साऊंड्स आहेत, 8 डिफ्थॉंग साऊंड्स आहेत. 12 आणि 8 20 झाले. ते 20 ऍज अ वॉवेल साऊंड्स म्हणून आपण त्यांना ओळखतो. परीक्षेमध्ये जर ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आला तर लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये जर ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आला तर तिथे लिहिताना एक लक्षात ठेवा, वी हॅव 12 वॉवेल साऊंड्स, वी हॅव 8 डिफ्थॉंग साऊंड्स and we have 24 consonant sounds. याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईपचा प्रश्न नेहमी विचारला जातो. त्यामुळे बी कॉशियस. परत एकदा सांगतो, 12 व्हॉवेल साऊंड्स आहेत आपल्याकडे, 8 डिफ्थॉंग्स आहेत आणि उरलेले 24 हे कन्सोनंट साऊंड्स आहेत. आणि मग बी मध्ये असं तेच म्हटलेलं आहे, इट इन्क्लुड्स ऑल साऊंड्स विच आर नॉट व्हॉइस. आता व्हॉइस साऊंड कोणते आहेत, तर व्हॉवेल साऊंड्स, ऑल व्हॉवेल साऊंड्स आर व्हॉइस साऊंड्स आणि रिमेनिंग 24 साऊंड्स आर voiceless sounds, not voice sounds. Okay. Point number C. Obstructions is created by speech organs such as tongue, teeth, lip and nose. Consonant sound create करताना, produce करताना there is obstacles. नेहमी अडथळा येतो. कशाचा अडथळा येतो? एक तर टंगचा येईल, एक तर टीथचा येईल, एक तर लिप्सचा येईल किंवा एक तर नोजचा येईल. फॉर एक्झाम्पल, एक मी दाखवलं तुम्हाला की मला थच प्रोडक्शन करायचं. थ इज अ कॉन्सोनंट साऊंड है ना, थ. मग थच प्रोनाउन्सिएशन करताना, जाऊ दे मी टीच घेतो, सोपं आहे. ट, टच प्रोनाउन्सिएशन करताना टंग ऑफ द टिप ऑफ द टंग टचेस टू द ॲल्युअर रीच, म्हणजे हिरड्यांना टच करते, म्हणजे ऑब्स्टॅकल्स तयार करते. आणि ऑब्स्टॅकल्स केल्यामुळे हवा बाहेर तोंडातून सहजासहजी बाहेर पडत नाही. दॅट इज कॉल्ड द स्पीड ब्रेकर. तो तिथे आला जातो. नेक्स्ट पॉइंट, ऑल साऊंड्स अदर दॅन व्हॉवेल्स आर कॉन्सोनंट. तो वरती मी सांगितलेलंच आहे. आणि दे आर 24 कॉन्सोनंट साऊंड्स. फॉर एक्झाम्पल मी खाली काहींचे उदाहरण दिले. प ॲज इन पेन, ट ॲज इन टॉल, क ॲज इन काइट, शेवटचा आहे छ ॲज इन चैन. सो दीज आर सम पॉइंट्स विच शोज दॅट देयर इज अ डिफरन्स बिटवीन व्हॉवेल साऊंड्स आणि कन्सोनंट साऊंड्स मध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे मुद्दे अपेक्षित आहे. ओके, नेक्स्ट. आता मगाशी मी तुम्हाला बोलताना आणखी एक सांगितलं होतं की माझ्या दृष्टिकोनातून 2-3 प्रश्न यामध्ये महत्वाचे होते. साऊंड, प्रोनाउन्सिएशन आणि स्ट्रेस. त्याच्यामधला आपण साऊंडचा भाग पाहिला. आपण साऊंड्स वरती तोच प्रश्न येऊ शकतो. आणि शेवटचा जो भाग होता त्याच्यातला तो म्हणजे स्ट्रेस वरती
काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो व्हॉट डू यू मीन बाय स्ट्रेस? एक्सप्लेन इट्स टाइप्स विथ एक्झाम्पल. आता पहा, स्ट्रेसवरचे ना मी परत एकदा तुम्हाला प्रश्न दाखवतो. स्ट्रेसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न टाकले गेलेले आहेत मित्रांनो. पण तो जर प्रश्न व्यवस्थित तुम्ही जर वाचला ना, तर तुम्हाला पटकन लक्षात येऊन जाईल की जर तुम्ही हे करून ठेवलं ना, व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस आणि एक्सप्लेन इट टाइप्स विथ एक्झाम्पल. मी थोडं तुम्हाला प्रश्नांकडे घेऊन जातो, कारण माझं टार्गेटच ते आहे की तुम्हाला स्मार्ट स्टडी झाला पाहिजे तुमचा. 1 मिनिट. हा, आता मी स्ट्रेसचे प्रश्न वाचतो आणि मग आपण त्या स्ट्रेसकडे जाऊया. पाहिजे तर पहिला प्रश्न विचारलाय, व्हॉट इज सेंटेन्स स्ट्रेस? एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. म्हणजे स्ट्रेसचे 2 प्रकार आहेत, एक वर्ड स्ट्रेस आहे आणि एक सेंटेन्स स्ट्रेस आहे. म्हणजे एकदा टाइप्स ऑफ स्ट्रेसेस करून ठेवला की तुम्हाला सेंटेन्स स्ट्रेस वरती प्रश्न येऊ द्या किंवा वर्ड स्ट्रेस वरती प्रश्न येऊ द्या, तुम्ही दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही उत्तम पद्धतीने लिहू शकाल. 2 नंबरचा प्रश्न, व्हॉट डू यू मीन बाय वर्ड ट्रेस? वर्ड ट्रेस म्हणजे काय? आवाज येतोय, मला सांगाल का प्लीज? येस सर. ओके. येस सर. येस सर. मी सांगितलेलं समजते ना प्रत्येकाला? हो येस सर. सर. येस सर. हो सर. गुड गुड गुड. येस येस. प्लीज म्यूट युअरसेल्फ. तर 3 नंबरचा प्रश्न आहे पहा. 2 नंबरचा प्रश्न आहे, व्हॉट डू यू मीन बाय स्ट्रेस? वर्ड ट्रेस म्हणजे वरती सेंटेन्स स्ट्रेस विचारला, खाली वर्ड ट्रेस विचारला. म्हणजे टाइप्स ऑफ स्ट्रेसेस जर केलं तर या दोन्ही प्रश्नांची उत्तर येतील ना तुम्हाला. ओके. नंबर 3, राईट अ शॉर्ट नोट ऑन स्ट्रेस. आला तोच भाग आला परत. म्हणजे शॉर्ट नोट ऑन स्ट्रेस वरती जरी प्रश्न आला तर तुम्हाला स्ट्रेसची व्याख्या लिहायची आणि यू हॅव टू गिव्ह द एक्झाम्पल्स ऑफ सेंटेन्स स्ट्रेस अँड वर्ड ट्रेस. आला तोच प्रश्न त्याच्यामध्ये. नेक्स्ट, व्हॉट डू यू मीन बाय स्ट्रेस? एक्सप्लेन इट टाइप्स विथ एक्झाम्पल. आला तसाच प्रश्न, काही बदल नाही. राईट अ शॉर्ट नोट ऑन स्ट्रेस, 5 नंबरचा प्रश्न. त्याच्यानंतरचा 8 नंबरचा प्रश्न पहा, which points will you consider while teaching stress in English language? पहा, प्रश्न टाकल्याने कसा गुगली प्रश्न टाकलाय. हा, तुम्हाला जर त्याचं व्यवस्थित प्रश्न समजला की तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल, अरे हा प्रश्न सोपा आहे. पहा प्रश्न काय टाकला, विच पॉइंट्स विल यू कन्सिडर? कोणत्या मुद्द्यांचा तुम्ही विचार कराल while टीचिंग स्ट्रेस इन इंग्लिश लँग्वेज? इंग्रजी भाषेतला स्ट्रेस शिकवण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार कराल? कोण सांगेल मला कोणकोणते मुद्दे असणार आहेत स्ट्रेस मध्ये? हॅलो, कोणकोणते मुद्दे असणार आहे इथे? वर्ड स्ट्रेस अँड सेंटेन्स. वर्ड स्ट्रेस आणि सेंटेन्स स्ट्रेस. एक्झॅक्टली राईट, एक्झॅक्टली राईट. वर्ड स्ट्रेस अँड सेंटेन्स स्ट्रेस. हा, म्हणजे प्रश्न कसा उलटा टाकलाय, गुगली टाकलाय ना त्याने. विच पॉइंट्स विल यू कन्सिडर? अहो, ज्यावेळेस तुम्हाला स्ट्रेस वरती प्रश्न येणार आहेत त्यावेळेस सेंटेन्स स्ट्रेस आणि वर्ड स्ट्रेस याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही ना. साधा सरळ प्रश्न टाकायला पाहिजे होता, व्हॉट डू यू मीन बाय स्ट्रेस अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ स्ट्रेसेस. पण त्या महाराजांनी गुगली प्रश्न टाकलाय, विच पॉइंट्स विल यू कन्सिडर. आम्ही कोणते करणारे कन्सिडर? हा प्रश्न ऍप्लिकेशन बेस वरती आहे. तुमच्या लक्षात आलं ना? विच पॉइंट्स विल यू कन्सिडर म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारलाय, तर मग प्रश्नाचं उत्तर लिहिताना आय विल कन्सिडर द फॉलोइंग पॉइंट्स while teaching stress in English language. The point number 1, sentence stress. Point number 2, word stress. Give the example. What is the sentence stress? काय त्याचे व्याख्या लिहा. What is word stress? त्याची व्याख्या लिहा. प्रत्येकाचे 2-2, 3-3 उदाहरणं द्या. You will get the good marks. तुम्हाला उत्तम पद्धतीचे मार्क पडतील. आता 12 नंबरचा प्रश्न पहा. What do you mean by stress? Explain. सिंपल आलाय. त्याच्यानंतर खाली पुढे स्ट्रेसचा प्रश्न दिसतो का? नाहीये. हा, 18 नंबरचा प्रश्न नाही, 16 नंबरचा प्रश्न आहे. हा बोला. सर 4 मार्काला प्रश्न आल्यावर मग स्ट्रेसची डेफिनेशन लिहून मग त्याचे वर्ड ट्रेस आणि सेंटेन्स ट्रेस एक्सप्लेन Yes, करायचं, definitely. बरोबर ना? पहिला स्ट्रेसची Okay, sir, व्याख्या लिहायची, जे आपण पुढे पाहणार आहोत, बरोबर. त्याच्यानंतर वर्ड ट्रेस काय त्याची पण व्याख्या लिहायची, त्याची उदाहरणं लिहायची 1-2. त्याच्यानंतर सेंटेन्स ट्रेस म्हणजे काय त्याची व्याख्या लिहायची, त्याचे 2-3 उदाहरणं लिहायची. आणि जर तुम्ही या पद्धतीने लिहिलं ना तर कोणताही शिक्षक तुमचे मार्क कापू शकणार नाहीयेत, कट करू शकणार नाही, जो मी पुढे दिलेले आहेत ते सगळे. पॉइंट क्वेश्चन नंबर 16 वरती एक स्ट्रेसचा प्रश्न आलाय. राईट अ शॉर्ट नोट ऑन स्ट्रेस. आला तोही सिंपल.
आणि क्वेश्चन नंबर 18 चा प्रश्न आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन स्ट्रेस. आता मला सांगा, याच्या पलीकडे कोणता प्रश्न येईल का स्ट्रेसवरती? येणारच नाही ना, कारण प्रश्न तयारच होत नाही वेगळ्या पद्धतीचा. म्हणजे जर तुम्हाला स्ट्रेसवरती कसाही प्रश्न आला तर तुम्हाला हेच लिहायचंय की स्ट्रेसची व्याख्या लिहायची, त्याच्यानंतर वर्ड ट्रेसची व्याख्या लिहायची, त्याचे उदाहरणं लिहायचे, त्याच्यानंतर सेंटेन्स ट्रेसची व्याख्या लिहायची, त्याचे 2-4 उदाहरणं. त्याच्या पलीकडे काय करायचं नाही. आता मी येतो मूळ भागाकडे. पहा, व्हॉट डू यू मीन बाय स्ट्रेस? एक्सप्लेन इट टाइप्स विथ एक्झाम्पल. कोणतरी परत स्क्रीनवरती चिरकोड्या ओढतोय. पहा, स्ट्रेसची व्याख्या दिलेली, अ स्ट्रेस मीन्स डिग्री ऑफ फोर्स गिवन ऑन अ सिलॅबल ऑर वर्ड while uttering. हे समजून घ्या तुम्ही. A stress means a degree of force given on syllable or word. आता हे दोन्ही शब्द आलेले ते समजून घ्या तिथे काय. आता ज्यावेळेस वर्ड स्ट्रेस असेल ना, त्यावेळेस सिलॅबल वरती फोर्स केला जातो किंवा सिलॅबल वरती स्ट्रेस दिला जातो. आणि ज्यावेळेस सेंटेन्स स्ट्रेस असेल ना, त्यावेळेस वर्ड वरती स्ट्रेस दिला जातो. त्यामुळे दोन्ही शब्द तिथे आलेले आहेत. आपण स्ट्रेसची व्याख्या लिहितोय, त्यामुळे अ स्ट्रेस मीन्स अ डिग्री ऑफ फोर्स गिवन ऑन सिलॅबल. म्हणजे वर्ड सिलॅबल असेल तर वर्ड स्ट्रेस असेल तर सिलॅबल वरती, आणि ज्यावेळेस सेंटेन्स स्ट्रेस असेल तर त्यावेळेस वर्ड व्हाईल अटरिंग, ज्यावेळेस आपण उच्चार करत असतो त्यावेळेस सिलॅबल वरती किंवा शब्दांवरती स्ट्रेस दिला जातो, त्याला स्ट्रेस असं म्हटलं जातं. आता खाली पहा, टाइप्स अँड एक्झाम्पल्स. आता 2 टाइप्स आहेत. पहिला स्ट्रेस, सेकंड वन सेंटेन्स स्ट्रेस. त्याच्यातला वर्ड ट्रेस सेपरेट घेतलाय पहा. द स्ट्रेस प्लेस ऑन सिलॅबल विदिन अ वर्ड इज कॉल्ड वर्ड ट्रेस. व्याख्या एकदम सोपी आहे पहा. ऑब्जेक्टिव्ह टाइपला अशाच पद्धतीचा प्रश्न टाकला जातो. फॉर एक्झाम्पल, मला जर ऑब्जेक्टिव्ह टाइप असा प्रश्न टाकायचा असेल या व्याख्यावरती, तर मी कसा टाकेल? अ स्ट्रेस प्लेस ऑन syllable within a word is called sentence stress. मी काय केलं? कोणता शब्द गाळला मी तिथे? चुकीचा शब्द टाकला, वर्ड काढलं. हा, वर्ड काढलं, त्याच्याऐवजी सेंटेन्स टाकलं. बरोबर. मग आता जर सेंटेन्स स्ट्रेस असेल तर कोणता वर्ड, सॉरी, काय फोर्स केलं जातं? वर्ड वरती फोर्स. वर्ड. बरोबर आहे ना. पण आता इथे वर्ड दिलंय म्हणून इथे सिलॅबल दिलेलं आहे ना. ह्या जोड्या लक्षात ठेवा तुम्ही. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. सिलॅबल इज इक्वल टू वर्ड किंवा वर्ड इज इक्वल टू सिलॅबल, आणि खाली लिहा सेंटेन्स इज इक्वल टू वर्ड. म्हणजे जर सेंटेन्स स्ट्रेस वरती प्रश्न आला तर वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, आणि ज्यावेळेस वर्ड बेस सिलॅबल वरती आला, वर्ड स्ट्रेस वरती शब्द आला, प्रश्न आला, तर सिलॅबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. परत एकदा क्लिअर कट. वर्ड इज इक्वल टू सिलॅबल, सेंटेन्स स्ट्रेस इज इक्वल टू वर्ड. मला वाटतं आता तुम्ही चुकणार नाही व्याख्या लिहिताना. व्याख्या लिहिताना फक्त वर्डच्या ऐवजी सिलॅबल टाकायचा, वर्डचं लिहिताना सिलॅबल टाकायचा, आणि सेंटेन्सचं लिहिताना वर्ड टाकायचा. दोघांची व्याख्या सारख्याच पद्धतीची. आता खाली उदाहरणं दिलेत पहा वर्ड स्ट्रेसची. मी पहा, स्पेलिंग लिहिताना मी वेगळं लिहिले. CLI. आता CL मी काय केलेलं आहे? कॅपिटल लिहिले ना, आणि तो क्लायमेट शब्द आहे. म्हणजे द क्लायमेट हॅज 2 सिलॅबल्स. वर्ड ट्रेस असेल तर वर्डच येईल ना, फक्त वर्ड स्ट्रेस असेल तर वर्डच येईल. मग वर्ड घेतला मी क्लायमेट. क्लायमेट मधले CLIMATE हा क्लायमेट नाऊन म्हणून वापरला जातो वाक्यांमध्ये. मग ज्यावेळेस नाऊन असेल आणि त्या सिलॅबल मध्ये, सॉरी, त्या वर्ड मध्ये जर 2 सिलॅबलिक वर्ड असेल तर फर्स्ट सिलॅबल इज स्ट्रेस देअर, और फर्स्ट देयर इज अ डिग्री ऑफ फोर्स ऑन द फर्स्ट सिलॅबल. म्हणून CL क्लायमेट मध्ये 2 सिलॅबल आहेत, क्लाय आणि मेट. क्लाय आणि मेट हे 2 सिलॅबल आहेत. या 2 सिलॅबल पैकी पहिलं सिलॅबल हे काय केलेलं आहे? स्ट्रेस केलेलं आहे. कारण का? द वर्ड प्लेज रोल ऍज अ नाउन. खालचं पहा,
रिक्वायर्ड शब्द पहा, रिक्वायर्ड. हा रिक्वायर्डचा पहा, RE मी स्मॉल मध्ये काढलेला आहे. क्वायर QUIRE हा मी कॅपिटल मध्ये लिहिलेला आहे. याचा अर्थ फोर्स कशावरती असेल? क्वायर वरती असेल. क्वायर वरती. आणि हा वर्ब आहे म्हणून सेकंड सिलॅबल स्ट्रेस द्या. म्हणजे हा आपल्या इंग्लिश मधला नियम आहे. जर नाऊन असेल, तो शब्द जर नाऊन असेल तर फर्स्ट सिलॅबल स्ट्रेस केला जातो, आणि जर तो शब्द वर्ब असेल तर सेकंड सिलॅबल स्ट्रेस. मग मी त्या शब्दाचा उच्चार कसा करणार? क्वाय क्वाय. सेकंड सिलॅबल वरती स्ट्रेस देतो ना. क्वाय. क्लायमेटचा कसा कर? क्लाइम क्लाइम. क्लाय वरती मी फोर्स करणार आणि मेट हा अतिशय हळूवार म्हणणार. क्लाइम क्लाइम क्वाय क्वाय. आता खाली ऍडजेक्टिव्ह एक शब्द दिलाय, तोही तशाच पद्धतीने. दॅट इज कॉल्ड द वर्ड स्ट्रेस. आता सेंटेन्स स्ट्रेस पहा. Some words in a sentence are more prominent compared to the others. These words receive stress and are pronounced with a greater emphasis. This is called as a sentence stress. For example, he is washing clothes. सेंटेन्स स्ट्रेस मध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट ना. तिथे पूर्णपणे सेंटेन्स लिहावा लागणार आहे सेंटेन्स स्ट्रेस मध्ये तुम्हाला. आणि पूर्ण वाक्य लिहिल्यानंतर मग त्याच्यातले कोणकोणते वर्ड्स इम्पॉर्टन्स आहेत तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नाऊन इज इम्पॉर्टंट, वर्ब इज इम्पॉर्टंट, ऍडजेक्टिव्ह इज इम्पॉर्टंट, ऍडव्हर्ब इज इम्पॉर्टंट. हे शब्द WH टाईप वर्ड इज ऑल्सो समटाइम्स इम्पॉर्टंट. हे शब्द इम्पॉर्टन्स असतात म्हणून त्यांच्यावरती काय केला जातो? स्ट्रेस दिला जातो. आता हे जे वाक्य आहे, ही इज वॉशिंग क्लोथ्स, ह्या शब्दावरती वॉशिंग वरती दिलेलं आहे म्हणून मला ते वाक्य वाचताना वॉशिंग शुड बी फोर्सफुली प्रोनाउन्स. मग मी कसं म्हणा? इज वॉशिंग क्लोथ्स, इज वॉशिंग क्लोथ्स, इज वॉशिंग क्लोथ्स. म्हणजे ही इज मला स्ट्रेस द्यायचा नाही, क्लोथ्स वरती थोडा द्यायचा, पण त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रेस वॉशिंग वरती द्यायचा. कारण क्लोथ्स हे नाऊन येते, त्याच्यावरती पण आपल्याला थोडा द्यावा लागेल. पण ही आणि इज वरती मला अजिबात स्ट्रेस द्यायचा नाही. मग वाक्य मी वाचेल असं, इज वॉशिंग क्लोथ्स, इज वॉशिंग, इज वॉशिंग क्लोथ्स. सेकंड सेंटेन्स, ही ब्रॉट अ न्यू कार. त्याच्यावरती ऍक्शन वर्ड कोणता आहे? ब्रॉट आहे ना. मग त्याला मला द्यावं, ब्रॉट अ न्यू कार, बॉट अ न्यू कार, बॉट अ न्यू कार. थर्ड वन, शी डझंट लाईक चॉकलेट, डझंट लाईक. ऍक्शन वर्ड लाईक आहे, निगेटिव्हला मला स्ट्रेस द्यायचा आहे. आणि लास्ट वन, ही सॉ हर ऍट द पार्क. वाक्य सॉरी, आय सॉ हर ऍट द पार्क. सॉ at the park, saw at the park. आता पार्क हे नाऊन आलेले म्हणून त्याच्यावरती थोडा स्ट्रेस द्यावा लागेल. सॉ वरती मला स्ट्रेस द्यावा लागेल. आय आणि हर वरती, ऍट वरती, द वरती मला स्ट्रेस द्यायचा नाही. सो दीज आर द सम रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ सेंटेन्स स्ट्रेस. विद्यार्थी मित्रांनो, सोनाली सोनाली प्लीज ड्युटीवर सर. ठीक आहे. मला वाटतं याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का इथे? नो सर. हा, आता मगाशी मी तुम्हाला व्हॉवेल साऊंड आणि कॉन्सोनंट साऊंडचं डिफरन्स दिलेला होता, पण मला आणखी वाटलं की तुम्हाला 2 पार्ट मध्ये डिफरन्स देणं गरजेचं आहे. कृपया आवाज बंद करा तुमचा. मगाशी मी तुम्हाला व्हॉवेल साऊंड्स आणि कॉन्सोनंट साऊंडचा डिफरन्स हा पॅराग्राफ पद्धतीने लिहून दिलेला होता, पण मला असं वाटलं की तुम्हाला तो डिफरन्स 2 भागांमध्ये देणं गरजेचं आहे म्हणून परत एकदा मी तो भाग अशा 2 भागांमध्ये लिहिलेला आहे. मला वाटतं पटकन तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. याच्यावरती मी काही सांगणार नाही, सगळ्या गोष्टी मी अगोदर सांगितलेल्या आहेत तुम्हाला. खाली एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. ठीक, चला नेक्स्टला जाऊया आपण. हा भाग सांगितला मी तुम्हाला.
हा स्ट्रेसचा सांगितलं. आता या युनिट मधला शेवटचा भाग तो म्हणजे इंटोनेशन, राईज अँड फॉल. आपल्याला आणखी एक पाहायचं आहे. पहिल्या भागातला थोडा एक स्पीच मेकॅनिझमचा एक भाग राहिलेला, मला आठवण करून द्या. मी विसरून गेलो तर मला आठवण करून द्या. येस. आता इंटोनेशन वरचा शेवटचा भाग आहे तो म्हणजे राईज आणि फॉल. खरं पाहता इंग्रजीमध्ये 4-5 इंटोनेशन्स आहेत, परंतु डीएडच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला फक्त राईज आणि फॉल दिलेला आहे, म्हणून त्याच दोन गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आता राईज आणि फॉल वरती आतापर्यंत विचारले गेलेले प्रश्न. पहिला प्रश्न पहा, व्हेन विल यू यूज फॉलिंग इंटोनेशन इन इंग्लिश लँग्वेज. प्रश्न समजून घ्या, अर्थ समजला की मग तुम्हाला उत्तर बरोबर येईल. How will you use falling intonation in English language? Point number 2, question number 2. What are the types of intonations? Explain with examples. Number 3, what different functions of intonations will you keep in mind while teaching English? Number 4, discuss about the different intonation patterns in English. The last question which was asked in the previous exam, and the question is, when will you use falling intonation, that is tone, in English language? June 2024. जसं मी स्ट्रेसचं सांगितलं मित्रांनो, त्याच पद्धतीने याचे अतिशय साम्य आहे दोघांमध्ये. जर तुम्ही इंटोनेशन मधला राईज आणि फॉल केला तर तुम्हाला प्रश्न कसाही येऊ द्या, इंटोनेशन वरती कसाही येऊ द्या, तुम्हाला राईज आणि फॉलिंग मधलं लिहायचंय. आता कसं पहा, पहिला प्रश्न विचारलाय, व्हॉट इज हाऊ विल यू यूज फॉलिंग इंटोनेशन. ऍप्लिकेशन बेस वरती प्रश्न आहे, म्हणून उत्तराची सुरुवात कशी करणार तुम्ही, कोण सांगेल मला? उत्तराची सुरुवात कशी करणार तुम्ही? I will use the following intonation in English language with the help of following points किंवा in the following ways. संस्कृती माने, तू कालही मला डिस्टर्ब करत होती बेटा. कशासाठी तुम्ही स्क्रीनवरती येत आहे? ऐका ना, तुम्ही शांतपणे ऐका ना. तर फॉलिंग इंटोनेशन वरती प्रश्न आलेला आहे इथे. हाऊ विल यू यूज फॉलिंग म्हणजे फॉलिंग इंटोनेशन म्हणजे काय, फॉलिंग इंटोनेशनचा कोणकोणत्या वाक्यांमध्ये तुम्ही फॉलिंग इंटोनेशन वापरणार, साधा प्रश्न. 2 नंबरचा प्रश्न आहे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ इंटोनेशन. म्हणजे आपल्याला इंटोनेशनचा जर दोन्ही टाइप्स करून ठेवले, तुम्ही राईज आणि फॉल करून ठेवले, तर तुम्हाला राईज वरचा पण प्रश्न उत्तर लिहिता येईल, फॉल वरचा पण प्रश्न उत्तर लिहिता येईल, आणि टाइप्स ऑफ इंटोनेशनचा पण प्रश्न उत्तर लिहिता येईल. आता 3 नंबरचा प्रश्न पहा, थोडा वेगळा विचारलाय. व्हॉट डिफरंट फंक्शन्स ऑफ इंटोनेशन विल यू कीप इन माइंड व्हाईल टीचिंग इंग्लिश. आता डिफरंट फंक्शन्स ऑफ इंटोनेशन, आता डिफरंट इंटोनेशन कोणते टाइप्स ऑफ आहेत, तर राईज आणि फॉलच आहेत ना. तर त्याचा वापर करताना तुम्ही इंग्रजी शिकवताना त्याचा कशा पद्धतीने फंक्शन त्याचं वापरणार तुम्ही, रिलेटेड टू द सेम. डिस्कस अबाउट द डिफरंट इंटोनेशन. वरती लिहिलंय व्हॉट आर द टाइप्स ऑफ इंटोनेशन, इथे विचारलंय डिस्कस अबाउट द डिफरंट इंटोनेशन. फक्त त्यांनी प्रश्नाचं सुरुवात वेगवेगळ्या शब्दांनी केलेली, आणि शेवटचा आलाय व्हेन विल यू यूज द फॉलोइंग इंटोनेशन. सेम प्रश्न आहे, त्याच्यावर गडबडून जायचं अजिबात कारण नाही मित्रांनो. तुम्हाला याचे कीवर्ड जर लक्षात ठेवायचे तर इंटोनेशन हा कीवर्ड एक लक्षात ठेवा, आणि दुसरा कीवर्ड असेल राईज आणि फॉल. प्रश्न कशाही पद्धतीने येऊ द्या, तुम्हाला जे माहिती आहे राईज आणि फॉल संदर्भात ते तुम्हाला लिहायचे. आता जे मगाशी मी प्रश्न दिले तेच प्रश्न परत एकदा खाली आलेले. आता व्हॉट इज इंटोनेशन. पाय मी छान पद्धतीची एक फिगर काढली तुम्हाला समजून येण्यासाठी. ते माणसाचं चित्र आहे, त्याच्या तोंडातून असा एक स्वर निघतायत, असे काही हाय आहेत, काही लो आहेत, परत हाय जातो, परत लो येतो, परत हाय जातो, परत लो येतो. म्हणजे हाय जिथं लिहिलं तो रायझिंग इंटोनेशन आहे, आणि लो जिथं लिहिलंय तो फॉलिंग इंटोनेशन आहे. आणि त्याच्या तोंडातून निघाल्यानंतर एक सरळ रेष दिसते पहा, दॅट इज कॉल्ड द स्टँडर्ड, म्हणजे लेवल इंटोनेशन असतो. आणि तो हवा निघाली की मग कधी आपण एकदम जोराने बोलतो त्याला राईज इंटोनेशन म्हणतात, कधी आपण एकदम खाली येतो त्याला फॉलिंग इंटोनेशन म्हणतात. म्हणजे ही फिगर तुम्हाला उत्तम पद्धतीने अशी सांगता येईल.
वेळ मिळाला तर तुम्ही अशा पद्धतीचे पण ड्रॉ करू शकता आता सिंपल पद्धतीचे. आता पहा इथे थोडं मी वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केलाय. इंटोनेशन ची व्याख्या लिहिलेली आहे पहा. इंटोनेशन इज द वे द पिच ऑफ युअर व्हॉइस गोज अप अँड द डाऊन ॲज यू टॉक और रिसायटिंग समथिंग बाय सिंगिंग इट. थोडी वेगळ्या पद्धतीची व्याख्या आहे. थोडी मी विकिपीडियामधून ती व्याख्या घेतली. तुम्हाला पुस्तकामध्ये छोटी व्याख्या मिळेल किंवा 2 नंबरची व्याख्या अतिशय सोपी आहे. द राईज अँड फॉल ऑफ द व्हॉइस इन स्पीच इज कॉल्ड इंटोनेशन. याच्यावर गाळलेल्या जागाचे प्रश्न येऊ शकतो ना. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, द राईज अँड फॉल ऑफ द व्हॉइस इन स्पीच इज कॉल्ड इंटोनेशन. आता खाली मी 2 दिलेत पहा. राईज इंटोनेशनला मी असा खालून अप जाणारा एरो दाखवलाय आणि फॉल मीन्स गो डाऊन, म्हणजे खालच्या पद्धतीने तो येईल. हे तुम्हाला सांगितलं मी. टाइप्स ऑफ इंटोनेशन कोणते? फॉलिंग इंटोनेशन, रायझिंग इंटोनेशन. फॉलिंग आणि रायझोन आणखी पण याच्यामध्ये आहे, तेवढा काही विचार करू नका तुम्ही. तो आपल्याला फक्त फॉलिंग इंटोनेशन आणि रायझिंग इंटोनेशन दिलेले आहे. आता फॉलिंग इंटोनेशन म्हणजे काय ऍक्च्युली? फॉलिंग इंटोनेशन डिस्क्राइब हाउ द व्हॉइस फॉल्स ऑन द फायनल स्ट्रेस लेवल ऑफ अ फ्रेज or a group of words. फॉलिंग इंटोनेशन आणि रायझिंग इंटोनेशन लक्षात ठेवा मी काय सांगतोय ते. इट ऑलवेज कम्स ऍट द एंड ऑफ वर्ड और फ्रेज. शब्दांमध्ये जो काही फॉलिंग इंटोनेशन असणार किंवा वाक्यांमध्ये जर फॉलिंग इंटोनेशन असणार, रायझिंग इंटोनेशन असणार. सॉरी माझं वाक्य मी करेक्ट करतो परत एकदा. फॉलिंग इंटोनेशन आणि रायझिंग इंटोनेशन हे सेंटेन्स वरतीच वापरले जातात. आणि फॉलिंग इंटोनेशन असेल तर वाक्याच्या शेवटी फॉल असतो, म्हणजे तुमचा आवाज कमी यायला पाहिजे. आणि रायझिंग इंटोनेशन असेल तर वाक्याच्या शेवटचे शब्द हे तुमचे राईज व्हायला पाहिजेत, म्हणजे हाय जायला पाहिजे. याचा अर्थ फॉलिंग इंटोनेशनचं ज्यावेळेस एखादं वाक्य असेल, मी खालचे एक्झाम्पल तुम्हाला वाचूनच दाखवणार आहे. फॉलिंग इंटोनेशनचं वाक्य जर असेल तर सुरुवातीला तुम्हाला ते वाक्य मोठ्या आवाजात म्हणायचे आणि ज्यावेळेस तुम्ही एंडला येता त्यावेळेस शेवटचा शब्द अतिशय हळूवार उच्चारायचे. याच्या उलट ज्यावेळेस रायझिंग इंटोनेशन असेल तर त्यावेळेस सुरुवात तुम्हाला अतिशय कमी आवाजात म्हणजे स्लो आवाजात करायची, कमी हाईट असणाऱ्या वाक्याची, आणि शेवटीने जाताना तुम्हाला हाय पिच करायची. फॉर एक्झाम्पल वी हॅव सम एक्झाम्पल्स हिअर. आता खाली फॉलिंग इंटोनेशन कोणकोणत्या वाक्यांमध्ये वापरले जातात? फॉलिंग इंटोनेशन इज व्हेरी कॉमन इन WH क्वेश्चन्स. WH जे 6 WH विद्यार्थ्यांना, ते प्रत्येक WH चा प्रश्न तुम्ही ज्यावेळेस वाचत असाल किंवा विचारत असाल त्यावेळेस तुम्हाला लास्ट वर्ड हा काय असेल तुमचा फॉलिंग असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल पहा, साधा प्रश्न आहे, वेअर द नियरेस्ट पोस्ट ऑफिस असा प्रश्न विचारायचा आहे. हा WH टाइप प्रश्न आहे म्हणून शेवटचा जो पोस्ट असेल, पोस्ट ऑफिस शब्द आहे, इट शुड बी इन अ फॉलिंग इंटोनेशन. मग प्रश्न कसा? Where is the nearest post office? What's the nearest post office? The post office in a falling intonation. Next. What time does the film finish? What time does the film? What time does the film finish? Finish शब्द falling line. Next one. हे WH टाइप क्वेश्चन्स असेल. आता अफर्मेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये पण आपल्याला काय करावं लागतात? फॉलिंग इंटोनेशन शेवटची शब्दांवरती द्यायचा असतो. फॉर एक्झाम्पल मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र असं साधं वाक्य, पण मला फॉलिंग इंटोनेशन वापरायचे. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई इज द कॅपिटल. आता इज वरती, द वरती, ऑफ वरती स्ट्रेस अजिबात नाही. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र इज इन अ फॉलिंग इंटोनेशन. नेक्स्ट, इन क्वेश्चन टॅगचे ज्यावेळेस वाक्य असतात त्यावेळेस तुम्हाला फॉलिंग इंटोनेशन वापरायचे असतात. तुम्ही समजून घ्या. आय एम नॉट रीडिंग ऑल द सेंटेन्सेस. नेक्स्ट, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला तुम्हाला काय करावं लागतात? शेवटच्या शब्दांवरती फॉलिंग इंटोनेशन वापरावे लागतात. म्हणजे एक मगाचा वरचा जो प्रश्न होता, मी त्या प्रश्नाकडे परत एकदा तुम्हाला घेऊन जातो, कारण मला माहिती आहे तो प्रश्न तुम्हाला थोडा डिस्टर्ब करेल. तो प्रश्न होता पहा, व्हेन विल यू यूज फॉलिंग इंटोनेशन इन इंग्लिश लँग्वेज?
वेन विल यू यूज फॉलिंग इंटोनेशन. मग आता फॉलिंग इंटोनेशन कुठं कुठं वापरणार आहेत? तर WH टाईप क्वेश्चन असेल, ऍड क्वेश्चन असेल, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल, असर्टिव्ह सेंटेन्स असेल, तर त्यावेळेस मी फॉलिंग इंटोनेशन वापरणार आहेत. मग तुम्हाला त्याचं उत्तर लिहिताना काय करायचंय? आय विल यूज द फॉलोइंग इंटोनेशन इन फॉलोइंग सेंटेन्सेस. फर्स्ट सेंटेन्स WH टाइप क्वेश्चन. In WH type question, I will use the following intonation at the end of word. आणि मग त्याचं एक वाक्य लिहा. What the time? काय तुम्हाला जे काय वाटतं? What's your name? तर नेमला तुम्हाला तो काय करायचं? फॉलोइंग इंटोनेशन या ठिकाणी वापरायचं. So you can do all these things properly there. Again on the same platform. हे सगळे उदाहरणं लिहायचे मित्रांनो तुम्हाला, त्यावेळेसच तुमच्या प्रश्नांची उत्तरं सफिशियंट असतील. तर असे 5 मुद्दे आहेत फॉलिंग इंटोनेशन. देन वी विल थिंक अबाउट द रायझिंग इंटोनेशन. आता व्हॉट इज रायझिंग इंटोनेशन? रायझिंग इंटोनेशन डिस्क्राइब्स हाऊ द व्हॉइस रायझेस ऍट द एंड ऑफ सेंटेन्स. मगाशी मी तुम्हाला सांगितलं. रायझिंग इंटोनेशन डिस्क्राइब्स when our pitch rises from the stress syllable of the last content word of the sentence. Same thing, I told everything before. It consists of rise in the voice from a fall pitch to a very high one. त्याची व्याख्या लिहिताना हा पण तुम्ही विचारात घ्या थोडा. रायझिंग इंटोनेशन कुठे कुठे वापरतो? येस नो टाइप क्वेश्चनला मी फक्त एक उदाहरण वाचून दाखवेल, देन यू डू ऑल द सेम थिंग. साधा प्रश्न आहे, डू यू लाईक टी? आता हा प्रश्न येस नो टाइप क्वेश्चन आहे ना, म्हणून टी शब्द हा तुम्हाला राईज करायचा आहे. हाऊ यू कॅन रीड इट? यू लाईक टी? यू लाईक टी? मुंबई. आता सेकंड आहे पहा, येस नो टाइपला येतो. दुसरा आहे सेंटेन्स एक्सप्रेसिंग अ क्वेश्चन. जरी हे स्टेटमेंट असेल परंतु प्रश्नार्थक जर तुम्ही ते वाचलं तर यू कॅन यूज द रायझिंग इंटोनेशन. साधं वाक्य, यू वेंट टू मुंबई. एखाद्याने कुणीतरी सांगितलं की अरे तू कुठं गेला होता? तो म्हणतो मुंबईला. मग आपण त्याला म्हणतो मुंबईला गेला होता. पण असा प्रश्न नंतर तू मुंबईला गेला किंवा मुंबईला गेला होता असा ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारता, इट गोज रायझिंग इंटोनेशन. आणि मग तो प्रश्न असा वाच, ते स्टेटमेंट असं असेल, यू वेंट टू मुंबई, यू वेंट टू मुंबई. सो इट हॅज अ रायझिंग इंटोनेशन. खाली पहा, एक्सप्रेसिंग रिक्वेस्ट अँड अपॉलॉजिस. You are right. You all right? So right is in a rising intonation. So simple sentences are there. आता शेवटचा एक 5 मिनिटाचा भाग आणि आपण या ठिकाणी चर्चेला सुरुवात करणार आहोत. मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की स्पीच मेकॅनिझम वरती एक भाग या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. मी थोडी शेअरिंग, दुसरी पीपीटी शेअरिंग करतो मी. 1 minute. Right. Just wait 1 minute. एक काम करा, मला तर ते शेअरिंग होत नाहीये इथून माझ्याकडून. ओके, लेट इट बी. मी तुम्हाला सांगतो मग कोणता भाग करायचा स्पीच मेकॅनिझम मधला. स्पीच मेकॅनिझमचा ड्रॉ फिगर ऑफ स्पीच तुम्हाला माहिती ना. फिगर ऑफ स्पीचची आकृती ड्रॉ करायची, माहिती ना सर्वांना? हा, ती ड्रॉ करायची आणि त्याचे नेमिंग करून ठेवा. हा, त्याचे 4 नावं लक्षात ठेवा. लिप्स, टीथ, टंग, नोज. अनेक वेळा हा प्रश्न विचारलेला आहे, 2 मार्कासाठी प्रश्न विचारलेला आहे. ड्रॉ द फिगर ऑफ स्पीच अँड नेम देम. हा एक प्रश्न तयार करून ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर स्पीच प्रोडक्शनचं एक लक्षात ठेवा. 2 प्रश्न नेहमी विचारले जातात. स्पीच प्रोडक्शन, हाऊ टू प्रोड्यूस अ स्पीच साऊंड. तो एक स्पीच मेकॅनिझम मधला हा एक भाग करून ठेवा. एकच मिनिट. हे 2 करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या पलीकडचा मला वाटतं प्रश्न शक्यता कमी आहे, परंतु तरी तुम्ही डिटेल्स त्याचा अभ्यास करून ठेवा. So thank you guys. I think that I have ended the second unit as far as my knowledge is concerned there. Now the stage is for you. You can ask
if you have any question, any doubt related whatever I taught you, whatever I suggested you. So yes, anybody, if you have any questions, please, it's your turn to ask the question. Okay, over to you all. Excuse me, sir. Yes, ma'am. Difference between pure vowel and impure vowel, it can come. मॅडम हा प्रश्न ना लास्ट जून 2000 मला वाटतं मागच्याच परीक्षेमध्ये, एकच मिनिट, इम्प्युअर व्हॉवेलचा तो आलेला आहे प्रश्न. मी तुम्हाला दाखवतो. जून 2024 ला प्रश्न आलेला आहे. तर कदाचित मला नाही वाटत तो प्रश्न येऊ शकेल, परंतु इव्हन दो तुम्ही त्याचा थोडाफार अभ्यास करून ठेवू शकता. डोंट वरी अबाउट दॅट. करू ठेवतात ते. So can you please tell the points? Ma'am, what you can do, I'm not getting the time now. You can just call me later. I will give you in details. Huh? Okay, sir. Okay. Okay. Thank you. Thank you, sir. तर आणखी कोण? contact माझा सर chat स्पीच मॅग्नेशियमचा प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करा सर प्लीज. स्पीच मेकॅनिझम मध्ये मॅडम दोन पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात आतापर्यंत. त्याच्यामध्ये एक प्रश्न असा असतो की राईट द फिगर, ड्रॉ द फिगर ऑफ स्पीच अँड नेम देम. हा एक पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला फिगर ड्रॉ करायची आणि त्याला नावं द्यायचे. आणि दुसरा हा स्पीच प्रोडक्शन वरती प्रश्न येऊ शकतो. म्हणजे यू हॅव टू राईट अबाउट टंग, टीथ, नोज, लिप्स, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला. एक मिनिट, मी तुम्हाला प्रश्न देतो त्याच्यावर. एकच मिनिट. माझा ना स्क्रीन मिनिमाइज होत नाही, त्याची पण पीपीटी मी तयार करून ठेवलेली होती. काय हरकत नाही, मी ओरली सांगतो तुम्हाला तरी पण. हा, असा प्रश्न आला. राईट द फंक्शन्स ऑफ ऑर्गन्स ऑफ स्पीच. राईट द फंक्शन्स ऑफ ऑर्गन्स ऑफ स्पीच. आता ऑर्गन्स ऑफ स्पीच मधले कोणकोणते ऑर्गन्स ऑफ स्पीच आहे, प्रश्न लक्षात ठेवा सगळ्यांनी. ऑर्गन्स ऑफ स्पीच मध्ये सगळ्यात महत्वाचा लिप, टंग, टीथ आणि नोज, हे 4 स्पीच ऑर्गन्स आहेत. मग जर तुम्हाला असा प्रश्न विचारला राईट द फंक्शन्स ऑफ ऑर्गन्स ऑफ स्पीच, तर तुम्हाला या 4 पण लिहायचे. फॉर एक्झाम्पल लिप्स, हाऊ लिप्स प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू प्रोड्यूस एनी काइंड ऑफ साऊंड. मग प आणि ब असे साऊंड्स आहेत की ज्याचा प्रोडक्शन करताना लिपचा वापर होतो. टंगचा वापर कसा होतो, टीथचा वापर कसा होतो, हे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे. अशा पद्धतीचा प्रश्न आलेला आहे. हा प्रश्न होता जून 2017 ला. त्याच्यानंतर अशाच पद्धतीचे प्रश्न पडलेले आहेत. हा, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ स्पीच मेकॅनिझम. आता एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ स्पीच मेकॅनिझम तो तशाच पद्धतीचा, म्हणजे तुम्हाला त्या 4 ऑर्गन्स ऑफ स्पीच वरती लिहायचं. हा, बोला, कोणकोणतं काहीतरी विचारत होतं. ऑर्गन्स जे स्पीच मेकॅनिझमचे ऑर्गन्स, देर आर 4 or 5. Once There I are saw question there are in so that many. 5 organs they asked. आता खरं स्पीच प्रोडक्शन मध्ये भरपूर ऑर्गनचा वापर केला जातो. बट Larynx, phalanx. हा, येस, व्होकल कॉर्ड्स इज ऑल्सो देयर, लंग्स इज ऑल्सो देयर, बिकॉज That we can write in anyone. all these are very helpful to produce any kind of sound. For both, But anyone we can write, no, 5th one. you can write, if you know, you can write all these things. But I think that what you can do, you can just focus on the first 4 organs, which are very important. Okay, sir. Tongue, Okay. teeth, lips, nose. Okay, sir. And then you can write about the glottics, larynx, vocal cords, if you Mouth, jaw. Yes, jaw, right. Okay, sir. Thank you, sir. Yes, any question from your side? हॅलो. हा, बोला. हा, कॉन्टॅक्ट नंबर मिळेल काय सर? मी चॅट बॉक्स मध्ये कॉन्टॅक्ट नंबर टाकतो माझा. कशामध्ये? चॅट मध्ये काय? हा, चॅट तेच मध्ये. की. हा, चालतंय. हॅलो, सेकंड इयरचं कधी घेणार आहे सर? सेकंड इयरचं होईल मॅम चालू. हा, थोडा वेळ लागेल. चालतंय. हा, बरं झालं तुम्ही विचारलं तो. हा, मित्रांनो, सांगितलं. उद्या ऐका, उद्या आणि परवा 2 दिवस वेबिनार होणार नाहीये, कारण मी थोडा माझ्या घरगुती प्रोग्राम मध्ये एंगेज आहे. तर 1-2 दिवसानंतर, म्हणजे आज 13 तारीख आहे ना, 14-15 ला काही होणार नाहीये.
16ला आपला वेबिनार होईल, तसं मी मेसेज टाकेल प्रत्येकाला. सर आम्हाला Okay. कसं No माहित problem, पडेल? sir. मी जसा आज मेसेज टाकला तसा मेसेज चालेल ना. आणि तुम्ही लक्षात ठेवा, आम्हाला- 16 तारखेला आम्हाला- ऐका, हा. 14, 15, 16 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता हीच लिंक असेल. आज जी तुम्हाला लिंक पाठवली ना, तीच लिंक Okay, असेल. sir. त्याच लिंक वरती जॉईन व्हा, जरी मेसेज नाही आला. Yes, sir. हॅलो, हॅलो हा बोला. सेकंड इयरचं कधी घेणार आहे सर? म्हणजे 15 डेज राहिले ना अभाव. हो मॅम, मी थोडा एंगेज आहे, त्याच्यामुळे मला त्याला वेळ मिळाला. 2 दिवस माझा घरगुती प्रोग्राम आहे. होऊन जाईल, सेकंड इयरचं होऊन जाईल. S6 आणि S4 होणार आहे सेकंड सर इयर. युट्यूबला लिंक शेअर करा ना, थोडा रिपिटेशन होतं. ठीक आहे ना. हा व्हिडिओ युट्यूबला अपलोड होणार आहे. तुम्हाला उद्या सकाळी याची लिंक मिळेल. Okay, सर sir. पण आमच्या ग्रुपवर आलाय कॉलेज ग्रुपमध्ये हा हॅलो, हा बोला. वेबिनारचं, तर आता केव्हा म्हणजे आम्हाला ग्रुपवरच माहित पडेल का? एकच मिनिट आहे, मी तुम्हाला माझ्या याची लिंक पाठवतो तुम्हाला. कशाची? युट्यूब चॅनलची. हा, ओके त्या लिंकला तुम्ही सबस्क्राईब करा. यू विल गेट द डिटेल. तुम्हाला सगळे मिळेल हॅलो. त्याच्यामध्ये. तुम्हाला कोणाला हॅलो. विचारायची गरज पडणार. हा बोला. हॅलो. Sir, आम्ही सबस्क्राईब काय झालं सर, वेबिनार मुळे छान पडलेत मार्क्स मला. काय म्हटल्यात मॅडम? तो वेबिनार मुळे छान पडलेत मला मार्क्स, म्हणजे फंक्शन्स ऑफ ऑर्गन्स ऑफ स्पीच. फर्स्ट इयर माझं झालंय, सेकंड इयरचं चालू झाल्यावर मॅडमांना सांगा आमच्या किंवा चटणी सर. डेफिनेटली डेफिनेटली. थँक्यू हा. मॅम. अशा पद्धतीचा रिस्पॉन्स देत चला कधीतरी, म्हणजे आम्हालाही हा. लक्षात येऊन जातं ग्रुप पोरांना. म्हणजे कळून जाईल मला. बाकीच्या विषयाचं पण मिळालं तर मार्गदर्शन बरं होईल सर. ठीक आहे, आपण नंतर बोलू त्या विषयावरती. चला, या भागाच्या संदर्भात कोणाला काही प्रश्न आहे का? सर थँक्यू. एक युनिटचा अभ्यास झाला आमचा तुमच्यामुळे. थँक्यू व्हेरी मच सर, तुमच्यामुळे एक युनिटचा अभ्यास झाला. चल, चांगला अभ्यास हॅलो. करा. हा बोला. हॅलो. हा हा, सर, बोला. एक प्रश्न होता. कॉन्टेंट वर्ड आणि स्ट्रक्चर ऑफ वर्ड याच्यात डिफरन्स बिटवीन होऊ शकतं का? येऊ शकेल ना मॅडम, पण तो मागेच प्रश्न येऊन गेलेला आहे तो ना, त्याच्यामुळे तो रिपीट होईल का नाही मला नाही माहिती. मला वाटतं हा डिसेंबर 2024 आलेला कॉन्टेंट डिफरन्स बिटवीन कॉन्टेंट वर्ड आणि स्ट्रक्चर वर्ड्स ना. स्ट्रक्चर वर्ड. हो. हा, हे काय आलेलंच आहे ना. डिसेंबर 2024 4 मार्काला प्रश्न आलेला आहे. डिफरेन्शिएट बिटवीन कंटेंट वर्ड्स आणि स्ट्रक्चर वर्ड्स. त्याच्यामुळे हे प्रश्न रिपीट होईल का नाही मला नाही, परंतु आतापर्यंतचा अनुभव असा आहे की मागच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येत नसतात. येत नसतात म्हणजे येतात, पण मग ते गुगली प्रश्न येतात कधी कधी. त्याच्यामुळे सर या युनिटचा क्वेश्चन आहे का हा? ओके सर, थँक्यू. नाही, चौथ्या युनिट मधला आहे प्रश्न. ओके ओके, हा तेच. या युनिट मधला नाही, चौथ्या युनिट चॅप्टर मधला प्रश्न. हॅलो सर, ऐका ना. हा बोला. सर, परीक्षेमध्ये जास्त एक्झामला येतील की सुविचार बुक मध्ये काय? एक्झामसाठी क्वेश्चन आन्सर परीक्षेमधले आम्ही करू? नाही, दोन्ही तिन्ही मधलं पुस्तकांचा. हा, दोन्ही तिन्ही पुस्तकांचा. मी कोणतं एक पुस्तक वापरत नाही, मी तीन पुस्तकं वापरतो. तर तुम्ही ठरवायचं. प्रिपरेशन करायचं असेल तर आम्हाला दोन्ही बुक मधलं करावं लागेल. हा, फडके सुविचार. हो हो हो. थँक्यू सर. सर अबाउट रिदम एनीथिंग कॅन कम? अबाउट रिदम. हा, in intonation, rise and fall after that rhythm is there. Is When- it important? When you are using falling intonation, rising intonation, rhythm automatically comes that. Okay. या दोघांचा वापर Question can come. या डेफिनेटली, बट रिदम वरती प्रश्न नाही येणार. प्रश्न कशावरती आला No. तरी Rise and fall. इंटोनेशन वरती. येस, अँड वेन दॅर इज Intonation. इंटोनेशन, हा येस, रिदमॅटिक पॅटर्न इज ऑलवेज फॉलोड बाय दॅट. हॅलो सर. हा बोला. हा, ग्रुपला जॉईन करा आणि नंबरला तुम्हाला हाय करतो, सेव्ह करा नंबर. हो हो. हा. चला थांबू आपण. सर, हा बोला. हा बोला. डिफरंट बिटवीन लिहायचं किती पॉइंट्स नक्की लिहायचे? डिफरन्स बिटवीन ला पॉइंट्स किती लिहायचे सर मिनिमम? 4 जर मार्काला प्रश्न आला, आता फॉर एक्झाम्पल डिफरन्स बिटवीन वॉवेल साऊंड्स अँड कॉन्सोनंट साऊंड्स, तर वॉवेल वरती 4 मुद्दे मांडता आले पाहिजे तुम्हाला आणि कॉन्सोनंट वरती 4 मुद्दे मांडता आले पाहिजे. ओके, थँक्यू सर. त्याच्यापेक्षा एक Thank you, दोन sir. मुद्दे जास्त मांडत चला, सो दॅट एखादा मुद्दा जर चुकला तर पुढचा मुद्दा तुम्हाला मार्क मिळून देऊ शकेल. थँक्यू सर. येस,
एनीवन? ठीक आहे, चलो. सर्वांना परत एकदा शुभेच्छा. थँक्यू आपण सर. आता 16 तारखेला आपण भेटूया. चलो, ऑल द बेस्ट ओके सर. आणि गुड नाईट. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. गुड नाईट सर. थँक्यू सर. थँक्यू सर. बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट अँड थँक्यू.